ज्योतिताई, तुमच्याकडे आता सिनियर पिढी तुमची आहे. तुमची व्यक्तिरेखा कशी आहे? एक तर या मुलांची मी आई आहे, आणखीन या मुलांची मी आजी आहे. आमच्या पिढीच्या पुढच्या पिढीच्या वेळेला भोवताल ज्या गतीने बदलला असेल त्यापेक्षा आता खूप अधिक गतीने भोवताल बदलतो आहे. त्यामुळे आमची जी पिढी आहे ती जरा बॅफल झाली असं मला वाटतं. आणि त्या एका सांस्कृतिक आणि एका आर्थिक चौकटीमधले हे आईवडील आहेत आणि त्यांच्या काही जगण्याविषयीच्या धारणा आहेत. त्या मुलांना पटतील असं नाही, नातवंडांना पटतील असं तर अजिबात नाही. तर अशा सगळ्या या गोंधळाकडे एक थोडंसं दिग्मूढ होऊन बघणारी अशी ही आई आहे. आणखीन मी या सिनेमामध्ये खूप वेगळ्या रूपात सचिननी मला आणलं आणि अतुलने आणलं, याचा मला फार आनंद आहे. इतकी छान मुलं आणि नातवंड मिळाली म्हणून फार बरं वाटतं. क्या बात आहे. वा. मृण्मयी, तुझी भूमिका कशी आहे? मी तिसऱ्या पिढीची आहे. माझं नाव कॅरेक्टरचं नाव अनन्या असं आहे आणि अतिशय स्ट्रॉंग आणि हेडस्ट्रॉंग अशी मुलगी आहे. तिला माहिती आहे तिला काय करायचं आहे आयुष्यात, तिला कुठे पोचायचं आहे आणि त्यासाठी तिची धडपड ही चालू आहे आणि त्यासाठी ती काय 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 करतीये आणि त्याचे काय रेपरकशन्स येणार आहेत तेही ती झेलतीये आणि तेही ती तितकंच स्ट्रॉंगली पण ती कॉन्फिडेंटली पुढे जाणारी आहे आणि शी वॉन्ट्स टू अचीव समथिंग, ह्याची तिला क्लॅरिटी अशी. वा. आलोक, तुझी भूमिका दिसतानाच काहीतरी वेगळी दिसते बाबा. तू आल्यालाच ते शूजचं पण आपण पाहिलं, तू हेअरस्टाईल पण वेगळी आहे. हेअरस्टाईल ही माझी ओरिजिनलच आहे. ओरिजिनल आहे. मामा भाच्याचं कायम एक वेगळं कनेक्शन असतं आणि जे आता शुभंकर मामा म्हणजे अतुलचं जे कॅरेक्टर आहे तर त्याचं जे ड्युअलिटी विषयी किंवा एकापेक्षा दोन माणसं असण्याविषयी तो जे बोलला त्याचं उदाहरण किंवा त्याचं साक्षात रूप म्हणजे अनय राजवाडे. त्याचं कॅरेक्टर मी प्ले करतोय म्हणून ही वेगवेगळ्या पद्धतीचे दोन बूट, ही दोन्ही पात्र तो अत्यंत ग्रेसफुली जगताना मिरवत जगत असतो. यातलं एक अर्थात पात्र सगळ्यांना दिसणारं म्हणजे तो दुकानात जातो, मोठा फॅमिली बिझनेस आहे त्यामुळे दुकानात जातो, पण या व्यतिरिक्त त्याचं स्वतःचं एक मोठंच्या मोठं विश्व आहे. ते काय आहे हे कळायला आता फिल्म बघायला लागेल. तर असं आहे. आता येणार आहे कृतिका, तुझ्याकडे तुझी भूमिका कशी आहे? मी राजवाडे अँड सन्समध्ये श्वेता राजवाडे हे कॅरेक्टर करते. ही खूप अशी शांत आणि इंट्रोवर्ट मुलगी आहे. म्हणजे ती फार कधी काही बोलत नाही, कोणाला उलटून उत्तरं देत नाही, ती शांत आहे. पण तरी तिचं एक स्वप्न आहे जे तिला पूर्ण करायचं आहे. क्या बात आहे. वा. आणि आता मेनन साहेब, तुमच्याकडे यातली भूमिका कशी आहे तुमची? माझ्या कॅरेक्टरचं नाव विराजस जोशी राजवाडे असं आहे. ओके. आणि असं म्हणूयात की ही इज द प्रिन्स ऑफ द राजवाडे फॅमिली असं मला वाटतं. नाही नाही, ते आम्ही हे बघ ते ह्याच्यापासून ऐकलं आम्ही. हॅपी जर्नीच्या वेळेला पण त्याने कसं काहीतरी छान वाक्य बनवलं होतं स्वतःसाठी. मी बोलू अतुल. याचं कारण असं की त्या अख्ख्या राजवाडेचा जो ऑरा आहे आणि ते सगळं रॉयल्टी जे आहे ते त्याला कॅरी करायला आवडतं आणि त्याचा अभिमान आहे त्याला आणि मजेत तो जगत असतो. आणि हा एकमेव असा ज्युनियर आहे असं मला वाटतं की जसं कशाविषयी मतच नाही आहे किंवा असेल आणि तो सांगत नाही. आता हे जाणून गेलं तुम्हाला सिनेमा बघावा लागेल. पण आणि त्याचं नक्की काय स्ट्रगल आहे, नक्की काय तगमग आहे हेच तो शोधतो आहे. तर आणखीन एक पात्र आहे पण सिनेमामध्ये, मी बबल गम असं एक पात्र ऐकतोय. तर हे काय आहे पात्र? फार इंटरेस्टिंग नाव आहे. बबलगम हा राजवाड्यांच्या घरामधला कुत्रा आहे. त्याचं मूळ नाव जॉय आहे आणि तो पुण्याचाच आहे. काय बोलाल तुम्ही आता? सचिन सर, तुमच्याकडे आता मी येणार आहे. खरं तर या सिनेमामध्ये जी गोष्ट आहे या गोष्टीचं सार सांगणारी एक कविता तुमच्याकडे आहे, तर ती आम्हाला खरं तर ऐकायची आहे. कविता असं नाही, आपण सिनेमाची खरं गोष्ट जर एका वाक्यात सांगायची असेल तर आपण ज्या माणसांवर प्रेम करतो त्यांना बंधमुक्त करा. इफ यू लव्ह देम सेट देम फ्री.
वा. म्हणजे तेजस मोडकचं जे गाणं आहे देबार पितोनी ज्याचं म्युझिक केलंय, शंकर महादेवन जे गायलेत, त्याच्यामध्ये त्या सिनेमाचं सार आहे की जीवापाड प्रेमाचे बंध सारे सोडावे मोकळे, जीवापाड प्रेमाचे बंध सारे सोडावे मोकळे, बांधून ठेवले जे कुरवाळून सोडावे मोकळे. वा वा वा. हे राजवाडे अँड सन्सचं सार आहे. क्या बात आहे, क्या बात. जेव्हा तो सिनेमा बघत असतील पुणेकर आणि सगळाच महाराष्ट्र, कारण अख्ख्या महाराष्ट्राला पुणे माहिती आहे, त्यांना सुद्धा ह्या ओळी खूप आठवतील ज्या आत्ता सचिन म्हणाला तो. त्यामुळे मला असं वाटतं की हे एक ट्रिब्यूट आहे. राजवाडे अँड सन्स हे पुणे या शहराला एक ट्रिब्यूट आहे. वा 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 वा. सचिन सर, हिंदीमध्ये मी तुमच्या काही विनोदी भूमिका बघितल्या आत्तापर्यंत करताना तुम्ही, पण मराठीत तुम्ही आत्तापर्यंत अशी भूमिका केलेली नाहीये. कोणी तुझ्या इतका चांगला लेखक दिग्दर्शक मला सापडत नाही. मला जे हवाई उद्यामध्ये असं वाटतं ना की ह्या कार्यक्रमात खरंच तुझं मनापासून कौतुक करायचं असतं म्हणून मी येतो. म्हणजे एखाद्या लेखकाला आणि दिग्दर्शकाला इतकं म्हणजे कुशल भाऊ ही सगळं जे जे तुझ्या मनात असतं ते सगळंचं सगळं ते करू शकतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि एकदा नाही, दोनदा नाही, 100 नाही, त्याच्यापेक्षा जास्त वेळेला. तर तसा कोणी विश्वास ठेवणारा दिग्दर्शक खरं भेटत नाही. म्हणजे माझ्याकडे फार सिरियसली लोक पाहतात. मी खरं म्हणजे मला आता उगाच असं वाटायला लागलं की माझ्या खांद्यावर खूप बोझ आहे, असं काही नाही. आय एम ॲक्च्युली अ व्हेरी हॅपी मॅन. पण ते लोकांना अगदी असं वाटतं की नाही नाही, ह्यांना काहीतरी फार महत्त्वाचं काहीतरी दिलं पाहिजे, नाहीतर हे कसं होणार. तर खरंच मला मनापासून करायला आवडेल. कोणीतरी विश्वास दाखवायला हवाय. सर मी दाखवेन नक्की.